नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर सकाळीच आपण येऊन पोहोचलो जिममध्ये आणि सुरुवात केली आपल्या वर्कआउटला. आणि मंडे असल्यामुळे आज होता आपला चेस्ट डे. फटाफट आपण आपल्या वर्कआउटला सुरुवात केली. दिलेला वर्कआउट आपण मस्तपैकी केला आणि आज आपल्यासोबत योगेश पण होता वर्कआउटला. मित्रांनो, आज तुम्हाला पण मेसेज पडले असतील ना की सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे पुढील 3 तासात, रेड अलर्ट वगैरे. जिमला जायचं आहे ते मी सुद्धा हे मेसेज वाचलेले आणि सकाळी खूपच पाऊस पडत होता, पण म्हटलं मरू दे, मी जिमला जाऊन राहणार कारण आपल्याला जिमचं व्यसन आहे आणि तेही न सुटणार. घरी येऊन बघतो तो लाईट होती आणि आज सोमवार सुद्धा होतं. मी म्हटलं आपले व्हिडिओ आता चालायला लागले. हल्ली कोण लाईटच काढत नाही, कारण कुडाळात सुद्धा लाईट नव्हती म्हणून मला एकदम नवल वाटलं की आपणात लाईट कशी. असं मी फक्त म्हणालो, स्वतःची थोडीशी तारीफ केली आणि दुसऱ्या क्षणी लाईट गेली. आणि ती लाईट गेली ती आतापर्यंत मित्रांनो आली नाही. मित्रांनो, आता गणेश चतुर्थी थोड्या दिवसावरच राहिली आणि आपण जसे घरात साफसफाई करतो तसं आपण बाहेरचा परिसर सुद्धा साफसफाई करून घेत होतो. कमळाच्या बिया आपण रुजू तर घातल्या, पण आता त्या टब मध्ये त्यांना जागा जुरत नाही. साईड मधून सगळी पानं आणि वेली अशा बाहेर येतात आणि आतल्या आत ती पानं खाली जाऊन सगळी अशी काळी पडतात. काहीतरी दुसरा जुगाड केला पाहिजे, कारण एवढ्याशा जागेत आता त्यांची वाढ होणार नाही. आणि एवढी मेहनत घेऊन जर ही पानं एवढी वाढली तर आपण आपली मेहनत फुकट तर जाऊ देणार नाही. सो दॅट्स इट फॉर टुडे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.